तुझी सतत बायकोच बोलते रे मला, त्याच्यामुळे वाटतं की मी वर्षातनं दोनदा तरी तुझी गाडी घ्यावी म्हणून मी आले र. पैशासाठी नाही आले मी. तू आत्याचा अपमान केला बघ, देवान तुला पण असंच घडवलं. उचला चिमणी बसली तिथं. चिवी आते आली, चिवी आते आली. चला 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 चला. अगं आत्या तू आली की बाई? आली अचानक नाही आले बाई परी. फोन पण नाही पौर्णिमा नाही केला. होय. आली वय आले की बस. फोन केला नाही काय नाही, आलो असतो की तिथं स्टँडला न्यायला गाडी तर. काय नाही बाबा, स्टँड जवळ होतं म्हणून आले चालत आपल्या. तुला कुठं फोन करावा म्हणलं. अगं रे कामच होतो की मी फोन केला असं नसतो होय, उगाच चालत आली गाडी. नाही लय लांब म्हणून आले. होय बर. काय करते का बाय बाय, जा त्याला पाणी आण प्यायला. थांब आलो. चुड्या काय करताय तू? झालं का ताई आली? आली का ताई? तुम्हाला सांगते मी, संध्याकाळी माझ्या भावाच्या घरी जायचंय. हळू बोल की जरा, बाहेर ये किती. असू द्या, मी नाही घाबरत कुणा. पटकन राखी बांधा त्यांना पाठवा. मुकान मी काही ठेवून घ्या ना, मला भावाकडे जायचंय बा. आणि लवकर उरका, मी उरकायला लागले जायला. अगं मम्मी तसं का बोलते आत्याला? तू का बस, तुला काय करायचंय ग? जा पटकन उरका. तू पाणी बरं दादा, आता मी आले, राखी बांधते आणि महागारी जाते बाबा. काय ग, थांब की आजचे दिवस. अरे नको, जनावर बी आहे ते, दारा आहे त्या माझ्या महागारी. राखी बांधलं जाते की. अगं पण आजच्या दिवसांनी काय व्हायला, थांब. नको बाबा, जाते. काम आहे माझं म्हणून जायचंय रे, दुसरं काय नाही. जा बाळा, ताटांचा. बर. बरं तू जा ताट आणजा, परीला उशीर व्हायला लागलाय र, मला बी उशीर होईन जायचं. अगं झालं का? झालं तर. हा ऐक की, काय? 1000 रुपये दे की तिला टाकायला. 1000 रुपये? 500 रुपये टाका. अगं 500 रुपयाची साडी येते का आता? ती जमाना गेला 500चा. येते 500 रुपयात बी चांगली साडी. नका ना मला सांगू, मी काय घेतल्या नाहीत काय साड्या सांगायला लागला. येते 500 रुपयात बी चांगली साडी. कधीतरी ती 10,000ची बी साडी नका का ग? 1000 रुपयाची नाही, 500 रुपयाची द्यायची. हो का जरा अगं 400च आहे ती, 500 तरी राईट दे की. सुट्ट नाहीत आता माझ्याकडे पैसे. जा तेवढंच टाका. जरा येतात. चला लवकर पट. सकाळ जर ना दादाचा फोन बी आला नाही, त्याला फोन तरी करते. नवीन नवीन लग्न झालंय, बायकोत लय दंग झालाय. फोन करून विचारते कधी येतोय न्यायला. ती बाहेर जाऊन बोलते. उरका पटकन. असं का करते बरं? काय नाही ग बाळा, तिचा आज मूड नसल. होय का? हा ताई 500 टाकणार होतो, पण 100 कमी त्यात. बरं हे पैसे धर महागारी. नको अरे, फक्त एक महिन्यातनं फोन करे जा. प्रत्येक वेळेस फोन केला ना तुझी बायकोच बोलते बघ. एकदा तर बोलत जा की जरा फोनवर. अरे पैशाची काय मी लोभिक नाही र. फक्त वर्षाच्या 2च सण, राखी पौर्णिमा आणि दीपावली. महिन्यातनं एकदा फोन
आणि फोनवर बोलणं. तुझी सतत बायकोच बोलते रे मला, त्याच्यामुळे वाटतं की मी वर्षातनं 2दा तरी तुझी गाडी घ्यावी म्हणून मी आले र. पैशासाठी नाही आले मी. राहू दे तसं काय वाईट वाटून घेऊ नका र. राहू दे की तरी बी असू दे. नको र. राहू दे. तुझ्या पुरीला होईल असू दे. आपल्या भावाची बहिणीची ओवाळणी म्हणून घे. पप्पा मी आली मम्मीकडनं. हॅलो हा बोला की. दादा कुठे आहे हो? काय नाही बाहेर गेलं का हो? अहो ते आज मला न्यायला यायचं होता ना. काय नाही यायची काही गरज नाही. ते तुमचं ओवाळणी आहे ना ते ऑनलाईन पाठवून देते फोन पेवर तुमच्या. दादा कुठे आहे आता? काही नाही गेलं ते बाहेर. काही नाही इथून पुढे काही येऊ पण नका इकडे तुम्ही. तुमचं काही जे असेल ना इथून पुढे आता तुमच्या मोबाईलवरतीच पाठवत जाईल. तुमचा संसार बघा आता. बर बर. हा ठेवू का? हा ठेव. बघ मम्मी तू आत्याचा अपमान केला. बघ देवान तुला पण असंच घडवलं. बरं जाऊ का दादा? हा गेल्यावर पोचलो. काळजी ही घे तुझी स्वतःची. हं? हा हा. बरं ताई चाललो काय तुम्ही? जाते की अगं. नाही थांबा, आजच्या दिवस थांबा, तर मी उद्याच्याला जावा सकाळ सकाळ. अगं बाहेर नको जाऊ दे आता. चालले तर कशाला अडवते, राहू दे. नाही आजच्या दिवस राहावा. मस्तपैकी मी तुमच्या आवडीची पनीरची भाजी करते, मस्त दाल राईस करते आणि मग उद्याच्याला जाऊ. राहा इथं चला. नको बाई. नाही राहा आजच्या दिवस, मी स्वयंपाक करते. होय ग ताई, हिला काय झालंय आज? तुला तर कधी थांबवत नाही काय ना, आज पनीरची भाजी करते नी. काय माहिती बाबा. अहो पप्पा मम्मीनं तिच्या भावाला फोन केलता आणि मामीनं फोन उचलला आणि मामी म्हणली की ओवाळणीचे पैसे टाकते तुला, याची बिची काय गरज नाही. बघ आली का नाही अक्कल ठिकाण्यावर तिची. वेळ लागला पण अक्कल ठिकाण्यावर आली. चुकलं माझ्याकडून. बोच्या उगत ताईंना बोलली. ताई तरी भावाच्या दारात आले. मला तर भावाच्या दारात यायला सुद्धा नाही म्हणलं. जाऊ दे. आता उशिरा का होईना पण कळालं की. बस आता मस्तपैकी पनीरची भाजी बिजी खाऊन बरं, बरं, चालू. जाऊ चल.